श्री 40. गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. काळ नेमी एक विनंती, लक्ष्मणा भेदली शक्ती. उदय येता गभस्ती, सौमित्री निश्चिती मरेल. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्णा हरी. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वाम भागम. पानो महासायक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथम. भगवान प्रभू रामचंद्रजींना वंदन. ग्रंथकर्ते नाथबाबा गावोबा काका आणि ग्रंथातलं मुख्य पात्र रामरायाचे प्रिय भक्त हनुमंतरायाला वंदन. सर्व राम भक्तांना वंदन. आस्था भावार्थ रामायण या समूहाच्या माध्यमातून चालत असलेली शिवरात्रीच्या निमित्त रामरायाची कथा लक्ष्मण शक्ती, सर्व राम भक्तांना पुनश्च एकदा वंदन करून राजा रावण विनंती करायला लागलेला आहे. तो काळनेमीची विनंती करत असताना तो सांगू लागला काळनेमी, माझी एक विनंती आहे, ऐक बापा. काय? त्यावेळेला सांगतो, रामाचा भाऊ असणारा लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि ती शक्ती लागल्याच्या नंतर हनुमंतराय दिव्य औषधी आणण्यासाठी गेलेले आहेत. या कार्यात तुझी मदत पाहिजे. सूर्योदय होण्याच्या अगोदर या कार्यात जर तू मदत केलास ना, निश्चित लक्ष्मण मरेल, असा रावण बोलतो. घ्या ते. या लागी वायुनंदन, करोनी सवेग उड्डाण. दिव्य औषधी आणोना, सोय लक्ष्मण उठविल. हो, याकरिता लक्ष्मणाला लागलेली शक्ती आणि त्या शक्ती पाहता म्हणून लक्ष्मणाला सावध करण्यासाठी प्रभूने हनुमंतरायाला पाठवलेला आहे. आणि हनुमंतराय गेलाय. कसा गेलाय? सवेग करून उड्डाण करून गेलेला आहे. दिव्य औषधी आणल्याशिवाय राहणार नाही. आणि दिव्य औषधी आणल्या म्हणजे निश्चित रूपाने लक्ष्मण उठेल. आणि म्हणून काळनेमी, माझी तुला विनंती आहे, माझ्या कार्यामध्ये तू सहकार्य कर. वाचा. उदयान येता गभस्ती, आणोनी औषधी समजते. वाचवावया निश्चिते, प्रतिज्ञा मारुती करू गेला. हो, आणि हनुमंतराय ज्यावेळेस सत्राने उडाण करून गेलेले आहेत ना, त्यावेळेला हनुमंतरायाने निश्चित रूपाने प्रतिज्ञा केलेली आहे. आणि प्रतिज्ञा ज्या वेळेला संत करत असतात त्यावेळेस प्रतिज्ञा पूर्ण करण्याचं काम भगवंतावर असतं. म्हणून हनुमंतराय गेलाय. तुकोबाराय म्हणतात, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. हो, आम्ही दासांनी प्रतिज्ञा करावी आणि त्या प्रतिज्ञेमधून सोडवण्याचं काम देवांनी करावं. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, अशा अनेक संतांनी केलेल्या प्रतिज्ञा देव पूर्ण करतो. तसं हनुमंतरायाने प्रतिज्ञा करून गेलेला आहे. म्हणून ती प्रतिज्ञा फोल ठरवण्यासाठी तू मला मदत कर. कोण? रावण विनवणी करू लागला. तत्काळ औषधी आणून, आताची उठेल लक्ष्मण. मग त्याशी झुंजेल कोण, राम लक्ष्मण अतुर बळी. माझी विनंती आहे का, माझ्या मनाच्या ठिकाणी जे शल्य आहे, सर टोचायला लागले, बोचायला लागले, याच्या पाठीमागचं कारण आहे. हनुमंतरायाने ती दिव्य औषधी आणली ना, लक्ष्मण उठेल. लक्ष्मण उठला याच्या पाठीमागचं दुःख हे आहे, मग त्याशी झुंजेल कोण. लक्ष्मण उठला, रामप्रभू सोबत युद्ध करावं लागेल आणि मला
त्या प्रभू रामचंद्राची ख्याती माहित आहे. काय ख्याती आहे? देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगण. त्या रामप्रभूच्या बाणामध्ये तो वेग आहे, ती गती आहे, आणि त्याशी मग कोण झुंजेल? झुंजण्याची ताकद आमच्यामध्ये नाही. ते राम आणि लक्ष्मण आतुर बळी आहेत. म्हणून संकटामध्ये पाडण्यासाठी लक्ष्मणाला तुम्हाला मदत केली पाहिजे अशी विनंती चालली. अति बळिया हा वायुनंदन कळी काळा ना टोपे जाना बळिष्ठ सकळ वानर गणा त्याशी कोणा झुंजेल. हो, आणि लक्ष्मण उठला, रामप्रभू, हे दोघं तर निगडे वीर आहेच, पण तिसरा ज्याचं वर्णन केलेलं आहे, रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. अति बळिया हा वायुनंदन हनुमंत महाबळी, धाडी रावणाची जाळी, असा तो बलवान असणारा हनुमंत आहे. आणि तो कळी काळाला देखील आटोपत नाही असा बलिष्ठ आहे. आणि बाकीची वानरगण ते काही आयर्या गैरे आहेत का? नाही. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे असे वीर आहेत. आणि या वीरासोबत एकेकासोबत झुंजण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. म्हणून यांना जर गाठायचं असेल तर संकटामध्येच गाठलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सहकार्य कर अशी विनंती चालली. कपटे करून ब्रह्मशक्ती अकळीला आहे उर्मिला पती तव कार्य साधावे हातो हाती उदय गभस्ते न येता. बरं, लक्ष्मणाला शक्तीची मारली, ती शक्ती मारली, ती समोरासमोर मारली का? नाही. भ्याडासारखं मी कपट केलं, आणि कपट केल्याच्या नंतर झालं काय? आकळीला हे उर्मिला पती, उर्मिलेचा असणारा तो पती लक्ष्मण शक्तीनं त्या ठिकाणी रणामध्ये पाडला. आणि आता पडल्याच्या नंतर जोपर्यंत पडून आहे तो पण कार्य साधावे हातो हाती, कार्य साध्य करायचं आहे. आणि यासाठी अट एकच आहे, हा जो कश्यप तनय असणारा तो सूर्य आहे ना, सूर्य उगवण्याच्या अगोदर हे आपल्याला कार्य करायचंय. म्हणून मी जरी राजा असलो, माझ्याकडे सर्व सामर्थ्य जरी असलं, तरी कार्य करून घेण्यासाठी एका सेवकाची विनंती राजा रावण करू लागला. चंद्रामृते सदा पूर्ण चंद्राचल म्हणती म्हणून एरवी तो द्रोणाद्री जाना नामाभिधाना विख्यात. या पर्वतावर दिव्य औषधी सांदिनी आहे. पुन्हा ती दिव्य औषधी आणण्यासाठी गेलेले हनुमंत आहे तो पर्वत, त्या पर्वताच्या नामाचा उल्लेख या ठिकाणी केला. चंद्रामृत सदा त्या ठिकाणी प्राप्त होत. म्हणून चंद्र अधिक अचल, अचल म्हणजे पर्वत, चंद्राचल त्याला म्हणतात. आणि द्रोणाच्या आकाराचा आहे, द्रोण अधिक अद्री, द्रोणाद्री, अशा प्रकारचे दोन नावाने तो पर्वत ओळखला जातोय. त्या ठिकाणी हनुमंत गेलेला आहे औषधी आणण्यासाठी, अशी नित्यंतभूत माहिती आपली राजा रावणाने काळनेमी नावाच्या राक्षसाला सांगितली. रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्याशी म्हणत औषधी ऐशा अनंत पर्वती समस्त परवर्तते. चंद्राचल नावाच्या द्रोणाचल पर्वताच्या ठिकाणी चंद्र अमृत त्या ठिकाणी रूपाला आलेलं प्राप्त झालेलं आहे. आणि अमृताची खासियत आहे. अमृत काय करते? ज्ञानोबराय म्हणतात की अमृत नाही की मृत्यू कथा. अमृत ज्यानं पिलंय त्याला मृत्यू स्वप्नात देखील येऊ शकत नाही. नाही ती गोष्टच ऐकायला भेटत नाही. अशी अमृत संजीवनी अनेक वनस्पतीच्या रूपातून त्या ठिकाणी प्राप्त आहे. अशा असंख्य कितीतरी औषधी वनस्पती त्या पर्वताच्या ठिकाणी आहेत. आणि त्या औषधी आणण्यासाठी हनुमान गेलाय बाबा. म्हणून या कार्यामध्ये, हनुमंतराला अडवण्याच्या कार्यामध्ये तुझं सहकार्य मला हवं आहे. तेथे गेला कपिनंदन बहुमाया करोनी आपण
त्याशी करावे विघ्न सूर्य उदय जवा न होय. हो, काय सांगू लागला, तेथे गेला वायू कपिनंदन. हनुमंतराय त्या ठिकाणी गेलेला आहे आणि आपल्याला एक करायचं आहे, बहुमाया करो आपण. तिथं माया करायची आहे, कारण बऱ्याच ठिकाणी माया केली होती. ज्यावेळेस मारीची मामाला सांगितलं मला सीतेचं हरण करायचं आणि तुम्ही सहकार्य करा, त्यावेळेस त्या मारीचीनं असं मायावी रूप धारण केलं की सीता माता सुद्धा बोलल्या. तशीच माया याही ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुठं माहित आहे, हा माया विरहित बाबा आहे. मायेला कधीच सापडत नाही, कारण मायेला कोण सापडत नाही. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हेथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जाळ. मायेच्या जाळेमध्ये हनुमंतराय सापडत नाही, हे माहीत असून सुद्धा काय म्हणू लागला, त्याशी करावे विघ्न सूर्योदय जवण होय. सूर्याचा उदय जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत हनुमंतरायाला विघ्न करायचं. बाबा तुम्हाला मदत कर, सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तेही मायेचे लक्षण जटाधारी वल्कलांबर, सर्वांगी भस्म धुळना असाधारण ऋषी वेश. बरं, ती माया करायची हनुमंतरायाला फसवण्यासाठी, ती काय करायची आहे, तिथे गेल्याबरोबर त्या द्रोणाचल पर्वताच्या ठिकाणी गेल्याबरोबर तुला जटा वाढवायच्या आहेत, अंगावर वल्कल परिधान करायचे आहेत आणि सर्वांगाच्या ठिकाणी भस्मोधळण, त्या भस्म लावायचे, भस्माचा लेप करायचा. असाधारण, अगदी साधा ऋषीच नाही, ज्या ऋषीचं वर्णनच करता येणार नाही, अशा प्रकारचा ऋषीचा वेश धारण करायचा आहे. पाहिल्याबरोबर हनुमंतराय त्या ठिकाणी आला पाहिजे, कारण हनुमंतरायाच्या अंतरंगातला भाव आहे, माझी या जातीचे मज भेट कोणी, आवडीची धनी फेडा बया. मग तू ऋषी पाहिल्याबरोबर हनुमंतराय तुझ्या या मायेला भुलेल, म्हणून बाबा हे ऋषीची माया करायची, ऋषीसारखं बनायचं, अशा सर्व सूचना काळ नेमीला राजा रामन देऊ लागला. तापस वेश धरून पूर्ण करावा आश्रम निर्माण, गोवावया कपिनंदना माया आपण करावी. अशा प्रकारचं शरीराला त्या ठिकाणी रूप धारण करायचं, ते म्हणजे तापसाचं. तप करून करून शरीर जर्जर झालेलं आहे, पोट पाठीला मिळालेलं आहे, अंगावर फक्त कातड शिल्लक दिसायला लागलंय, ते कातड हाडांना चिटकून बसलेलं आहे. अशा प्रकारचा तुझा तापसवेश दिसला पाहिजे. आणि त्या जो तापसी ज्या आश्रमामध्ये राहतोय ना, तो आश्रम इतका सुंदर निर्माण करायचा. गोवावया कपिनंदन, हनुमंतराय त्या ठिकाणी अडकलाच पाहिजे, अशी माया करायची बाबा. असा हनुमंतरायाला अडकवण्यासाठीचा प्लॅन हा तो काळनेमीला सांगू लागला. सुपक्क फळे सुशीतळ जळ, सुंदर वृक्ष सुपरिमळ, आपण धरावे अति सुशीळ, गोळांगुळ विगुंतवावया. मायेनं त्या ठिकाणी अशी फळं तयार करायची की बस ती फळं वृक्षाला आपल्या रसानं लगडून आलेली आहेत, अशी सुपक्व फळे आणि सुशीतळ जळ, अतिशय सुंदर दिसायला आणि असायला सुद्धा शीतल थंड असणारं पाणी निर्माण करायचं, तडागे निर्माण करायचे, सुंदर वृक्ष, त्या वृक्षांचा घमघमीत असा सुवास सगळीकडे पसरलेला असावा आणि अशा प्रकारचा आश्रम निर्माण करून त्या आश्रमामध्ये माझ्या तिथं गेलेल्या हनुमंतरायाला अडकून ठेवायचं, माझं कार्य सिद्धीला न्यायचं, अशी सूचना केली. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान, कथेशी वर्णावा
जेणे त्याशी सुख गहन कपिनंदना विगुंतेल. बरं, तिथे गेल्याबरोबर अशी निष्ठा दाखवायची हनुमंतरायाच्या समोर. साधू बनणं सोपं नाही, साधू बनताच येत नाही, सोंग तर साधूच घेताच येत नाही. तू का म्हणे अंगे वावेते आपण तरीच महिमा येईल कळो. साधूच महिमान त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि मग साधू बनायचं निष्ठा ब्रह्माची दाखवायची, ब्रह्मनिष्ठा दाखवायची आहे. आणि कथेला वर्णन जे करायचंय, कोणत्या कथेचं वर्णन करायचं? राम कहाणी सुनो रे राम कहाणी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्राची रामकथा कथेला वर्णन करायची आहे. बोला. तिथे करावे हनुमंता, सुरस सांगावी राम कथा, जेणे गुंती पडे कपिनाथा, तेथे सर्वथा करावे. हनुमंतरायाला काहीच आवडत नाही दुसरं रामकथेशिवाय. आणि आवडीचा विषय हनुमंतरायाच्या समोर वर्णन करायचा. हनुमंतरायाचं आतिथ्य असं करायचं, कशा प्रकारे? आल्याबरोबर जीव की प्राण ओळून टाकावा अशा प्रकारचं आतिथ्य करायचं आहे. आणि सुरस सांगावी रामकथा, ही सुरसच आहे. आधीपासून अंतीवरी श्रीराम कथामृत लहरी, सादर जो श्रवण करी तोची संसारी धन्य होय. आधीपासून ते अंतीपर्यंत प्रभू रामचंद्राची रामकथा सुरू सांग. आणि तेने हनुमंता गुंती पडे. कपिनाथाला गुंती त्याशिवाय पडणार नाही. आणि हनुमंत अडकलं पाहिजे, जे जे करता येईल ना ते तू कर. तेथे महाशूर राक्षसी, प्राणी मात्र सगळे ग्राशी, आपण युधी साधावी ऐशी, हे जे कपेंद्राशी ते गिळे. हे सर्व करत असताना दुसरी एक गोष्ट आहे. आश्रमाच्या निकटच त्या पर्वतावर जिथं आश्रम करणार आहेस ना, त्या तळ्यामध्ये महासुराशी एक राक्षसी आहे. ती प्राणी मात्रा ते सगळे ग्राशी मगरीच्या रूपामध्ये त्या तलावामध्ये आहे. आणि ती जो कोणी पाणी प्राशन करण्यासाठी येईल ना, त्याला ती भक्षण करते, त्याला घेऊन करत करून टाकते. म्हणून अशा प्रकारची युक्ती कर की जेणेकरून पाणी पिण्याच्या निमित्तानं हनुमंत त्या तळ्यामध्ये जाईल. हे करता आलं ना, तुझं काम 100% झालं. हनुमंत तिथे संपेल. असं एक एक युक्ती राजा रावण सांगू लागला. औषधी समीप सविस्तर, जळे संपूर्ण सरोवर, सुंदर कमळिनी मनोहर, तेथे कपेंद्र गोवावा. त्या औषधीच्या अगदी जवळ चहूकडून सुंदर सुंदर सरोवर आहेत. त्या सरोवरामध्ये सुंदर अशा कमळाचे ताटवे निर्माण करायचे. हे बस त्या कमळाचा सुगंध सुटल्याच्या नंतर त्या हवेच्या झोताबरोबर येणारा वास त्या सौंदर्यामध्ये हनुमंत गुंतला पाहिजे, तिथून अडकला पाहिजे. आणि अडकला रे अडकला की बस त्या कार्याचा विसर पडेल आणि माझं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सर्व राजा रावण काळनेमीला सांगतोय. गमन करोनी शीघ्र गती, सर्व प्रकारे आशे शक्ती, जेणे मरण पावे मारुती, तेथे युक्ती साधावी. बरं, तुला एक काम महत्वाचं करायचं आहे. गमन करोनी शीघ्र गती. हनुमंतरायाच्या उडानाला सीमाच नाही, अशा प्रकारचं उडान आहे. पण त्याही पेक्षा शीघ्र गतीनं तुला जायचंय. आणि हा सगळा खटाटोप हनुमंतराय तिथं पोहोचण्याच्या अगोदर करायचा आहे. सर्व प्रकारची शक्ती पणाला लावायची बाबा. आणि एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवायचा,
जेणे मरण पावे मारुती, मारुती मेला पाहिजे, माझं कार्य साधलं पाहिजे, अशा प्रकारच्या नाना युक्त्या प्रयुक्त्या कल्पना राबव आणि हनुमंतरायाला अडवून ठेव. मी तुझ सांगो कपट गती, तव तू केवळ कपट मूर्ती. तेथे माझी काय युक्ती, सर्वथा मारोते मारावा. ते काय रे? अरे मी काय तुला एक दोन चार कपटाच्या नीती सांगाव्या, गती सांगाव्या? अरे कपट नावाच्या नीतीमध्ये तुझी PhD झाली बाबा. तुझ्यासारखा कपटीवीर दुसरा कुणीच नाही. अरे अशा काही कपटाच्या त्या ठिकाणी कथा कर, त्या ठिकाणी हनुमंतराय अडकलाच पाहिजे. तू तव केवळ कपट मूर्ती, कपटाचीच मूर्ती आहे. आणि जेणेकरून सर्वता मारुती मारावा, मारुती मेला पाहिजे, हे कार्य कर बाबा. असं पाय धरू 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 विनवणी एका साध्या सेवकाची त्रिलोक्य विजय असणारा राजा रावण. कारण सोनियाची पोरी समुद्राचा वेळा, समुद्रा गाडा राक्षसांचा, असं ज्याचं सामर्थ्य आहे ते देखील वेळ पडल्याच्या नंतर साध्या सेवकाचे पाय धरून विनंती करतो. मरण पावल्या हनुमंत, तो मित्र मरेल त्वरित. मरण पावेल रघुनाथ, दोघा मृत्यू त्याची नी. बर त्या पर्वताच्या ठिकाणी द्रोणाचलावर जर हनुमान तिथं मेला तर होणार आहे काय? हनुमंत मेला की दिव्य औषधी येणार नाहीत आणि सौमित्र मरेल त्वरित. आणि सौमित्र मेला रे मेला की सौमित्राचा विरह त्या रघुनाथाला सहनच होणार नाही ना. किती 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 प्रेम त्या प्रभू रामचंद्राचा आहे लक्ष्मणावर, आहे का नाही? जो त्यागी वित्त विषयासी, जो त्यागी निज कांतेशी, जो त्यागी राजासी, जो त्यागी पत्नीशी, स्वतःच्या पत्नीचा त्याग करतो, वित्त विषयांचा त्याग करतो, तोची पर्यंता श्रीरामाशी जीवी अहर्निशी आवडता. देवाच्या आवडणाऱ्या भक्तीमधला, भक्तीतला शिरोमणी लक्ष्मण आहे. आणि तो जर औषधी विना मेला ना, राम उभ्या उभ्या देह त्यागीन आणि हे मेले की मी सुखी झालो, या करता हनुमंत मार, अशा युक्त्या सांगू लागला. मरण पावल्या रघुनंदन, कैसे निवाचेल विभीषण. सुग्रीव ही सांडेल प्राण, अर्धशन न लागता. हो, मरण पावल्या रघुनंदन. एकदा हनुमंत मेला, लक्ष्मण मरणार. लक्ष्मण उठला नाही की वियोगामध्ये रामप्रभू मरतील. आणि राम मेला म्हणजे राम राजीव लोचन, राम जानकी जीवन. फक्त जानकीच जीवन नाही, जगजीवन असं एक माझ्या परमात्म्याचं नाव आहे. तो जगाचं जीवन आहे. आणि एकदा जीवन संपलं रे, त्या जीवनामध्ये आपण सर्वजण मासे आहोत. आपण मासे मारायला वेळ लागत नाहीत. आणि म्हणून भगवंताच्या संबंधाने जेवढे काही नाते आहेत ते, मग कोण कोण मरतील? भगवंताच्या सानिध्यामधले विभीषण मरेल, सुग्रीव मरेल, अर्धक्षण लागता सर्वांचा काटा निघणार आहे. म्हणून एक विनंती, तो हनुमंत तिथं गुंतला पाहिजे, मेला पाहिजे, असं सर्व काही कर. नळ नीळ जांबुवंत, जुत्पती मरतील समस्त. एवढा साधेल कार्यार्थ, जरी हनुमंत मारिला. मग हे सुग्रीव राजा जाईल, शरणागत विभीषण जाईल. ते गेल्याच्या नंतर जे मुख्य मुख्य धुरा आहेत ना या रामरायाच्या वानर सैन्यामधल्या, त्यामधला नळ मरेल, नीळ मरेल, जांबुवंत वयोवृद्ध तोही मरेल. सगळेच्या सगळे मोठमोठे नावाने वीर मरतील. एवढा साधेल कार्यार्थ, एवढं कार्य साध्य होणार आहे. पण केव्हा? जरी हनुमंत मारिला,
जेव्हा तू हनुमंताला मारशील ना, हे सर्व काही साध्य होणार आहे. म्हणून एकच लक्षात ठेव, तुझं ध्येय काय असेल त्या हनुमंताला सूर्योदयापर्यंत एक तर गुंतून ठेवणं, जमलंच तर मारणं, या दोन गोष्टी तू साध्य कर. मनोनी धरिले दोन्ही चरण, देईन अर्ध राज्य जाण, चिंता सागरी बुडता पूर्ण, तारू आपण सोय व्हावी. हो, आणि असा एवढा मोठा असणारा राजा रावण सर्व गोष्टीमध्ये संपन्न आहे. असा संपन्न, विद्या संपन्न, ज्ञान संपन्न, सत्ता संपन्न असणारा एका गोष्टीसाठी मात्र मनोने दोन्ही धरले चरण, काय म्हणाला? देईन अर्ध राज्य जाण. अरे माझं राज्य काही साधं आहे का? 14 चौकडिया लंकानाथा. ज्या राज्याचं आयुष्य राजा रावणाचं 14 चौकड्याचं आहे, आणि संपत्ती म्हणाल तर शुद्ध कांचनाची 7 कोटी. ज्या लंकेमध्ये शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे 7 कोटीची घर आहे. 1 कोटी घर काश्या आणि तांब्याची आहेत, 5 लक्ष दगडा धोंड्याची आहेत, 7 लक्ष विटबंदीची आहेत, 8 कोटी 12 लाख घर ज्या नगरीमधल्या घरांची संख्या आहे. आणि अशा त्या नगरीतली अर्धी घरं तुझी होतील बाबा. तिथलं सर्व सोनं नाणं तुझं अर्ध अर्ध होईल. देईन अर्ध राज्य म्हणे, अर्ध राज्य मी तुला देऊन टाकेन. आणि एक कर, मला चिंता उत्पन्न झालेली आहे, त्या चिंतेच्या सागरामध्ये मी बुडतोय. आता तू एक नाखवा हो, नावाडे बन, आणि मला या चिंता सागरामधून बाहेर काढण्याचं कार्य तू कर, अशी पाय धरून विनंती रावण करतो. मग गल्लाणी भाकिती बहुता, पडे चरणावरी मागुता, मज होतसे प्राणांत अवस्था, जीवदाता तू होई. पाय धरू लागला, चक्कर आल्यासारखं करू लागला, ग्लानी भाकू लागला, गया वया करू लागलेला आहे. म्हणू लागला की बाबा मज होत असे प्राणांत अवस्था, माझ्या देहातून प्राण निघून जातोय, अशा अवस्थेला मी पोहोचलोय. आता यातून वाचवणारा तूच आहेस, म्हणून तू होई जीवदाता, तुम्हाला जीवदान देणारा हो. अशा प्रकारची वारंवार विनवणी राजा रावण त्या काळनेमीची करू लागलाय. ऐसे ऐकताची उत्तर, दचकला राक्षसवीर, हृदयी खोचिला दुर्धर, कपट प्रकार भला नोहे. असं राजा रावणाचं ते प्रलोभन दाखवलं, ऐकलं. कारण अर्ध राज्य देईन म्हणे, आणि फक्त एवढ्या कार्याचं कार्य कर म्हटल्याबरोबर दचकल्याबरोबर डोळे खाडकन उघडल्यासारखं झालं. हृदयाच्या ठिकाणी हृदय ती तुटल्यासारखं त्याचं व्हायला लागलेलं आहे. कारण त्याला आठवलं की हे कपटाचा जो विचार राजा रावणानं मला सांगितलेला आहे, तो कपटाचा विचार निश्चितच बरा नाही. का? कपट प्रकार हा चांगला नाही. कपट प्रकार ज्यांनी ज्यांनी केला आजपर्यंत त्याचं वाटोळ झालं. बघा, राक्षस तनुमध्ये जरी असला तरी त्याला माहित आहे, करायचं असेल ना जीवनामध्ये, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. नरकाला जाणाऱ्या वाटेनं जायचंच नाही, चांगला रस्ता धरायचा. म्हणून सारासार विचार करा, उठाविटी सार नावाच्या गोष्टीचा विचार केला. कपट प्रकार भला नाही, या विषयावर तो येऊन थांबलेला आहे. कपट करिता हिरण्यकश्यपू, खंड विखंड केली वपू, तेथे आमचा कोण प्रतापू, रुद्र रूप जिंकावया. कपट करत असताना कपट आतापर्यंत ज्याने केलं त्यामध्ये कपटाचा पहिला क्रमांक सांगितला हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य.
ऐका नाही, या हिरण्यकश्यपूनं काय केलं, भक्त प्रल्हादाला आपल्या नगरीमध्ये नाव सुद्धा घेऊ दिलं नाही. नाव घेऊन दे देवाचे हे ग्रीत हिरण्यकश्यपूचे. नगरीमध्ये सगळीकडे कुणच नाव देवाचं घ्यायचं नाही असं जिथं बंदी निर्माण केलेली होती. आणि अशा नगरीमध्ये स्वतःचाच मुलगा नारायणा नारायण 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 नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ किती. त्या नारायणाचं नाव घेऊ लागला. त्यावेळेस त्याला नाना प्रकारच्या यातना केल्या. तर कपट करणाऱ्या या भक्तावर हिरण्यकश्यपूची खंड खंड विखंड केली वपू. त्याचं जे शरीर आहे त्याचे तुकडे तुकडे नाही, अंतरमाळा त्याच्या पोटातून बाहेर काढल्या. हा कपटाचा प्रकार बरा नाही म्हणून तो दचकला. कपट साधिले अमरेंद्रे अंगी व्यापिले शरीरे. कपट साधिले चंद्रे क्षयरोग थोर व्यापिला. हिरण्यकश्यपूचं जाऊ द्या म्हणतात, त्याच्या पुढचं उदाहरण सांगितलं. कपट साधिले अमरेंद्रे. अमरेंद्रानं कपट धरलं, मनाच्या ठिकाणी एक धरलं. त्रैलोक्यातलं सर्व सौंदर्य निर्माण एकवटून जी अहिल्या ब्रह्मदेवानं निर्माण केली. प्रथम प्रहाराला मी आलो तर माझ्या अगोदर त्या अहिलेला गौतम नवरा या ब्रह्मदेवानं देऊन टाकला ना एक दिवस त्या अहिलेचा भोग घेतल्याशिवाय राहणार नाही अशी मनामध्ये कपटी वासना धरून खंड त्या खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी ज्या वेळेला गेला गौतमाच्या रूपामध्ये आणि अहिलेचा भोग घेतला, त्यावेळेस शाप दिला. आणि शापामुळे काय झालं, ज्या शरीरानं पूर्ण त्या ठिकाणी आलिंगन दिलं होतं त्या अहिलेला, त्या शरीराला काय झालं, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राच्या संपूर्ण शरीराला 1000 छिद्र पडले, त्याच्यामधून रक्त व्हायला लागला आणि दुर्गंधी सुटली. एवढं कपट त्या ठिकाणी देवांचा राजाला कपलं नाही, माझा काय त्याच्या पुढं पाड आहे. चंद्राला सुद्धा तशाच प्रकारची अवस्था झाली. क्षयरोग म्हणजे दिवसाला वाढायचं, त्याला वेगवेगळ्या कला प्राप्त झाल्या म्हणून मोठमोठ्याच जमलं नाही, माझं काय जमणार आहे म्हणून तो दचकलेला आहे. खाऊन जेवून घर घेणे ऐशे मांडिले सहस्र अर्जुने. सांडून हस्तपाद छेदने शेखी प्राणे निमाला. हो, ज्या राजा म्हणजे कोण आहे तर देवाचं रूप आहे, विभूतीमध्ये सांगितलं ना. मग राजा हा देव असतो तर त्या देवाला आपल्या राज्यात आपल्या आश्रमामध्ये जेवू घालावं. रेणुका मातेनं ही मनातली इच्छा आणि ती इच्छे तर बोलवलं आश्रमाच्या ठिकाणी, कामधेनू आणली आणि कामधेनूच्या मदतीनं राजाच्या संपूर्ण सैन्याला सर्वांना तृप्त केलं. पण तृप्त केल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर गायच घेऊन जावं. खाऊन घेऊन जेवून घर घेणे, जेवला खावला आणि तिथलीच गाय घेऊन जाऊ लागला. त्यावेळेला सहस्रार्जुन राजाचे काय झाले, परशुरामजीनं हाताचे तुकडे तुकडे पाडले आणि संपूर्ण पुत्र पौत्रासह त्याचा नायनाट केला. म्हणून सहस्रार्जुनासारख्याला जर कपटाचा प्रकार केल्याच्या नंतर त्याला नष्ट लागतं. माझ्या काळनिमीचा काय त्यापुढे पाडा आहे, म्हणून कपटाचा प्रकार चांगला नाही. येणे रावणे जाण सोडवून या राजचिन्ह. भीक मागो गेला आपण सीते कोरांना देई माते. सीता मातेचं हरण करत असताना काय केलं, मनातल्या मनात विचार करतोय की राजा रावणानं काठेमध्ये चौपालनी घातली
आणि चौपालवी घालून अंगाला भस्म लावलं, जटा मोकळ्या सोडल्या. राजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडणं अपशकुन असतो, पण डोक्यावरचा मुकुट स्वतः हाताने काढून ठेवला बाजूला, त्या जटा वळवल्या, भस्माचं उधळण शरीराला केलं आणि सीतेच्या त्या प्रणकुटीच्या प्रांगणामध्ये जाऊन तिथं म्हणला, ओम भिक्षा देही माते, आई मला भिक्षा वाढ. आणि त्याच्या मनातला भाव होता, माता म्हणे जियेशी भोग पाहे तियेशी. हा कपटाचा विचार त्याच्या मनामध्ये असल्यामुळे मग त्याच्या एवढा सामर्थ्यशाली असताना सुद्धा त्याच्या काखेमध्ये जर चौपालवी येत असेल तर माझं काय आहे, म्हणून कपटाचा प्रकार चांगला नाही तो जाणू लागला. माता म्हणे जियेसी भोगू पाहे तियेसी, कपटे मिळविले धुळीशी सुपुत्र सैन्याशी मारिले. अगोदर आई म्हणायचं आणि तिच्या शरीराला भोग घेण्याची वासना ज्याच्या मनाच्या ठिकाणी निर्माण झाली ना, हे कपट नाही तर शिरोमणी कपटातला सर्वात नीच अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रकार आहे. मग त्याचा परिणाम काय झाला, कपटे मिळविले धुळीशी. राजा रावण म्हटलं की भल्या भल्यांना घाम सुटावे ही नावाची ज्याच्या ताकद होती, असा एवढा सामर्थ्यशाली असणारा तो राजा रावण. पण त्याची शेवटी काय झालं तर संपूर्ण सैन्य गेलं, भाऊ गेले, मुलं गेले इंद्रजितासारखा. आणि मग झालं काय, राजा रावणाला सुद्धा काय झालं, राजा रावणाचं संपूर्ण जे मुंडके 10च्या 10 मुंडके धुळीमध्ये पडले आणि गिधाड त्याच्यावर पोचा मारत राहिले. ही परिस्थिती पुढचं भविष्य घडण्याच्या अगोदर त्याला दिसू लागलं. म्हणून काय तर कपटाचा विचार अतिशय वाईट आहे, तो कपट करू नये असा तुकाराम विचार करतो. इतरांशी काय गती, इतरांशी गती कायशी, कपटे नाडिले देवाशी, ईश्वरत्व सांडोनी मानशी, स्वयभिकेशी लागला. काय त्या भगवंताकडे नाही, सर्व त्यात भगवंताकडे आहे. वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, एवढा सत्ताधीश असणारा परमात्मा. पण तो परमात्मा सर्व काही असताना ज्ञानोबा म्हणतात एवढा सामर्थ्यशाली, एवढा समर्थ आहे तो परमात्मा. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. वेदांना देखील माझ्या देवाच्या समर्थतेचं वर्णन करता येत नाही, असा सामर्थ्यशाली असणारा परमात्मा. पण कपट मनाच्या ठिकाणी धारण करून बळीराजाच्या दारामध्ये 3 पाऊल जमीन मागण्यासाठी वामन रूपाने गेला. तर काय झालं, सगळ्यांचा सामर्थ्य सांभाळ करणारा तो परमात्मा त्यालाही भीक मागावी लागली. म्हणून कपट करून जर कुणाकडे जात असाल तर निश्चितच त्या ठिकाणी वाटलं होतं. यथामते यथावकाश झालेली सेवा, कारण निर्धारित ती सेवा आपल्या अजून राहिल्यात आपल्या राहिल्यात का. बर, हो. आपण हो निरंक, बळीशी मागो लागे भीक, त्या तेने द्वारपाळ केला देख, पुराणे असंख्य बोलती. सगळ्या पुराणांनी डंका वाजवला, सगळ्या पुराणांनी सांगितलं की त्यानं कपट धरून गेला होता. कारण बळीराजाला तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, त्याच जे दानत्व आहे, देण्याची भूमिका आहे, ही भूमिका त्याला सहन झाली नाही. कारण उदार मीच आहे अशा प्रकारचा उदाराचा राणा म्हणून घेणारा हा देव त्याच्याकडे भीक मागण्यासाठी रंक रूपामध्ये गेला. आणि कपट केल्यामुळे त्याच्या दारामध्ये हातामध्ये नेत्र अर्थात काठी घेऊन द्वार दक्षिणाचं काम त्याला करावं लागलं, असं पुराणाने पुरावा दिलेला आहे. चला, या लागी कपटाची वार्ता,
भजिनो हे ग सर्वथा कपट करिता कपिनाथा स्वघाताशी करावे. ज्ञानाची कपटाची वार्ता म्हणून काय म्हणू लागलेला आहे तो काळ्याने म्हणतोय कपट करणं तर दूरच सोडा, नुसती कपट करण्याची बातमी जरी आली तरी ती बातमी सुद्धा आमच्यासाठी भली नाही, चांगली नाही. नव्हे नव्हे ते कपट करणं वाईटच आहे. आणि कपट कुणासाठी, कुणासोबत करण्यासाठी निघालेलो आहे मी, कुणाच्या विरुद्ध करायचंय? हनुमंतरायाच्या. आणि हनुमंतराय कोण आहे? तू तव भजना भक्तीचे हृदय केवळ श्रीरामाचे. श्रीरामाचं हृदयच आहे म्हणजे देवाच्या विरोधातच मला कपट करायला जायचंय ना, निश्चित माझा घात होईल असं त्याला समोरच दिसू लागलं सर्व, म्हणून कपट करण्यासाठी तयार होत नाही. श्रीरामाचे निज भक्त त्याशी कोण कपट करीत, ते सोयेची मरण पावत नरक भोगित निवार. देवाला एक वेळेस त्यांच्यावर कोणीही संकट आणलं तरी चालतंय, पण भक्तावर त्या ठिकाणी संकट आलेलं देवाला सहनच होत नाही. आणि हा साधा सुद्धा भक्त नाही, श्रीरामाचे निज भक्त, प्रभू रामचंद्राचा निज भक्त आहे, अतिशय विश्वासामधला आहे, रात्रंदिवस भजन करणार आहे. मग त्याच्या विरुद्ध जर कोणी कपट केलं ना, निश्चित त्याच्यासाठी मरण आणि मेल्याच्या नंतर नरकामध्ये आमची रवानगी होणार आहे. याशिवाय दुसरी आम्हाला गती प्राप्त होणार नाही. म्हणून मी कपट करणार नाही असा काळने मी एक मनोमन विचार करतोय. हनुमान श्रीरामाचा किंकर, श्रीराम भजनी अति तत्पर, त्याशी कपट करी जो नर, त्याचे शरीर वाचेना. मनाची ग्वाही देऊ लागला तो, मन म्हणू लागलेला आहे. हनुमान कोण आहे? रामदूत तुल्य बलधामा, रामाचा दूत आहे, रामाचा किंकर आहे, सेवक आहे. आणि श्रीराम भजनामध्ये रात्रंदिवस तो तत्पर आहे. अशा या हनुमंताच्या विरुद्ध ज्यानं कपट केलं त्याचे शरीर वाचेन. कारण जीवाला तर मरणच नाही, पण शरीर निश्चित मरणार आहे आणि माझी उरी उरणार नाही असा तो मनात त्याने विचार केला राजा रावणाच्या समोर. ऐशे जाणतो मी आपण, सोये सांगत शे रावण, कपिशी जे विघ्न करण, ते मजची मरण ओढवले. अनुभव आहे, मी जाणलेला आहे भक्ताच्या विरुद्ध कपट करणं याचा परिणाम काय होतोय संपूर्ण त्या ठिकाणी जाणत होता तो. आणि रावण तर म्हणतोय की कपट कर बाबा, कपटाशिवाय हनुमंतराय आकळल्या जाणार नाही. आणि जर मी कपट केलं, माझं मरण आजच मला त्या ठिकाणी दिसायला लागले, माझ्यावर मरण आलंय, निश्चित मी मरणार असा तो म्हणतो. पाया पडोनी रावणे अर्ध राज्य देईन म्हणे, मजनी मालिया प्राणे राज्य कोण भोगावे. मला त्या ठिकाणी राजा रावणानं मोठं प्रलोभन दाखवलेलं आहे, आमिष दाखवलेलं आहे. आणि आमिषाच्या बळानं जर मी त्या ठिकाणी गेलोच तर काय होणार? अर्ध राज्य देईन म्हणे. बऱ्याच वेळेला मी सांगत असतो, LIC एजंट जे असतात ना, ते ज्यावेळेस एखादा प्लॅन सांगतात त्यावेळेस ते म्हणत असतंय, अहो हे मॅच्युरिटी झाल्याच्या नंतर याचा एवढा फायदा आहे, पण त्याही पेक्षा तुम्ही जर मेलात ना, मेल्याच्या नंतर भरपूर पैसे भेटणार आहे. आणि ते जर एका धार्मिक असेल LIC काढण्यासाठी त्याच्याकडे आलाय, ते त्याला नक्कीच गतांडल्याचे राहत नाही. तसं या ठिकाणी राजा रावणाला जरी मला देण्यासाठी सज्ज असला तरी मेल्यावर ते कुणं भोगायचं, त्याचा भोग काय मला घेता येणार नाही. म्हणून कपट करणंच नको असं म्हणतो. तारा हो येथे तरी रावणाची करील घात,
तया परीस हनुमंते होय आम्हा ते हित काही. हो, कारण आता जर राजा रावण विनंती करतोय, पाय धरतोय आणि मी कपट करणार नाही म्हणून जर इथंच राहिलो, इथं थांबलो तर काय होईल? चंद्रहास्य नावाची तलवार आपल्या कमरेची काढेल आणि माझे खंड 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 राजा रावण करून टाकेल, माझ्या शरीराचा घात होईल. त्यापेक्षा हनुमंतरायाकडे जाऊन हनुमंतरायाच्या हाताने तरी मला मुक्ती भेटेल. कारण हरी तैसे हरीचे दास, जसा देव आहे तसे देवचे भक्त आहेत. मग राम जर मारून मुक्ती देत असतील ना, कपिकुळ उधरिले मुक्त केले राक्षसा, ही जर बिरुदावली देवाची असेल, हा त्याचा मोठेपणा असेल, तर हनुमंतरायानं सुद्धा मारल्याच्या नंतर मला मोक्ष भेटणार आहे. पण इथं राहण्यापेक्षा तिकडे जाणं बरं, असं म्हणू लागला. हनुमानस बाह्य श्री रघुनाथ, श्री राम प्रेमे सदा डुलत. होता त्याचे नी हाते घात, कृत कृतार्थ मी झालो. श्री राम जय राम जय जय राम. हो, काय म्हणले का सर? तो म्हणू लागलेला आहे. कोण? काल मी. हनुमान आमचा कसा आहे? हनुमान सबाह्य श्री रघुनाथ, हनुमंतरायाच्या आतही आत हरी, बाहेर हरी. आतही हरी न बाहेर सुद्धा त्याच्या हरीचा आत राम कोंदलेला आहे, बाहेर सुद्धा सर्व राममयच दृष्टी झालेली आहे. आणि रामाच्या प्रेमामध्ये सदा तो डुलत असतो. मग अशा हनुमंतरायाच्या हाताने मरण्यामध्ये माझं हित आहे. जरी घात केला हनुमंतरायानं तर निश्चित माझं हितच होणार आहे. म्हणून याच्या हाताने मरण्यापेक्षा हनुमंतरायाकडे जाईल. ऐशे विचारोनी मनी, मन देत रावण वचनी. तुझी आज्ञा उल्लंघोनी, सामर्थ्य जनी आशेना. असं श्री म्हणून राम जय राम जय जय राम. राम असा जय मनाच्या ठिकाणी राम विचार जय केला, जय निर्धार केला. राम. आणि राजा रावणाचं जे वचन होतं, बोलणं होतं, ते मनाला भावणारं नव्हतं, पटणारं नव्हतं. तरी सुद्धा काही काही वेळेला वेळ प्रसंग आल्याच्या नंतर आपल्यापेक्षा नीच जरी माणसं असले तरी त्यांचं म्हणणं तुमचंच खरं आहे असं म्हणावं लागतं. तसं या ठिकाणी विचार केला, महाराज तुमच्या वचनावर मी ठाम आहे. मी तुमची आज्ञा उल्लंघन करणं शक्य आहे का पृथ्वीतलाच्या ठिकाणी कुणाला तरी? नाही नाही, या जगामध्ये तुमची आज्ञा उल्लंघन करणारा कोणीच नाही. मी चाललो हनुमंतरायाला अडवण्यासाठी, असं बोलला. पर्वता पावे जव मारुती, तव आपण गेला शीघ्र गती. माया केली आती निगोते, ते परिसावी. हो, श्री राम जय जय राम. शेवटची एक वळी राहिली आहे. ये कोण आहे ताई थोर, जो उल्लंघू शके तुझे उत्तर, वेगी करुणी नमस्कार, निशाचर उसळला. असा कोण थोर आहे बाबा की तो थोर तुझं, तो त्याच्या मोठेपणामध्ये तुझं जे शब्द आहेत ते उल्लंघीन तुझ्या उत्तराला मान देणार नाही. मी निश्चित तुझं वचन मानतोय, नमस्कार केला आणि तिथून उसळला. कसा? पर्वता पावे जव मारुती. हनुमंतराय जोपर्यंत त्या पर्वतावर पोहोचत नाही तोपर्यंत शीघ्र गतीने गेला. माया माया अतिशय त्या ठिकाणी मायेचं लिंगाने केलं. सुंदर 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 मनाला भावणारा, मनोरम्य असणारा आश्रम निर्माण केला. आणि कशा प्रकारे काय काय निर्माण केलं श्रोत्यांनी ऐकावे अशी विनंती श्रोत्यांना गावबा काका करतायत. संपला आपले ओव्या.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय.